सुरुवातीला आम्हाला पाण्याचं महत्त्व किंवा पाणी फाउंडेशन म्हणजे काय ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना कोणालाही माहीत नव्हती. आम्हाला एक पाणी फाउंडेशनचा चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आणि त्यामुळे आम्ही त्या स्पर्धेत भाग घेऊन आम्ही कामाला सुरुवात केली. बायका यायला तयार नव्हत्या महिला. हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला आणि प्रत्येकाच्या ताईच्या घरी आम्ही ग्रुप करून प्रत्येक ताईच्या घरी हळदी कुंकू लावून पाया पडून रिक्वेस्ट करून ताईंना आम्ही तिथं मातीची पूजा करायची म्हणून बोलवून घेतलं. राजकारण गटामुळे जे विभागलेलं जे गाव होतं, पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून ते एकत्र आलं. सगळे इथं मजूर जे आहेत ते बाहेर दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करणारा जाणारा वर्ग भरपूर आहे. महिला असू द्या, पुरुष असू द्या मंडळी, ही 200-250 रुपये हातावरचं पोट आहे त्यांचं. दररोज कामाला जाऊन त्यांनी पैसे ते आणून आपला जो संसार आहे, संसाराचा गाडा तो चालवतात. पण ते कामाला न जाता त्यांना कोणताही न मोबदला काहीही पाणी फाउंडेशनमध्ये न मिळता, असं कोणताही स्वार्थ मनामध्ये न ठेवता प्रामाणिकपणे 45 दिवस ते वृद्ध माणूस, तरुण, ही पडी सर्वांनी एकत्र येऊन हे काम केलेलं आहे. आमच्या गावासाठी खूप लोकांनी मदत केलेली आहे. त्यांचे मानावे तेवढे उपकार कमी आहेत. मेन म्हणजे आमच्या गावाला आमचे मंगळवेढा तालुक्याचे मंगळवेढा पंढरपूर विधानसभेचे आमदार त्यांनी येऊन खूप आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं. जिल्हा अधिकारी येऊन त्यांनी त्यांचं योगदान दिलं. त्याच्यानंतर बरेच राजकीय पुढारी आले. शहासाहेबांचे तरी मानावे तेवढे उपकार आहेत. 5 ते 6 जूनला पाऊस पडला आणि आम्ही केलेले जे उपचार होते त्याच्यामध्ये सगळे CCT असतील, बांध बंदिस्त असतील, सगळं पावसात भरून गेले. जमिनीखालचा वॉटर टेबल वाढल्यामुळं 700-800 फुटावर पाण्याची लेवल गेली होती, ते 200 फुटापर्यंत आली आणि पाणी सगळ्या बोरवेलला वगैरे पाणी वाढलं गेलं.